भोकरदन जाफराबाद तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार संतोषभाऊ दानवे यांच्या अध्यक्षतेखाली निराधार अपंग व्यक्ती आणि विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा संपन्न। भोकरदन तालुक्यातील निराधारांना आधार देणे हीच खरी ईश्वर सेवा। भोकरदन येथे पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा संपन्न। निराधारांना आधार देणे केवळ राजकारण नसून ती खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा आहे। समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आमदार संतोषभाऊ दानवे यांनी केले। भोकरदन येथील नगर परिषद मंगल कार्यालयात संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे पात्र लाभार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। लाभार्थ्यांच्या डोळ्यात दिसला विश्वास। या मेळाव्यादरम्यान उपस्थित विधवा माता आणि दिव्यांग बांधवांशी संवाद साधताना आमदार संतोषभाऊ भाऊक झाले। ते म्हणाले, या लोकांच्या आयुष्याचा संघर्ष हा केवळ कागदोपत्री आकडे नसून ती जिवंत वास्तवता आहे। त्यांच्या डोळ्यातील वेदना आणि अपेक्षा जवळून अनुभवता आल्या। आज त्यांच्या हाती मंजुरीचे आदेश सोपवताना मनाला मोठे समाधान मिळाले। प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम, योजनेचा लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी संतोष दानवे यांनी महसूल आणि नगर परिषद प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत। पुढील 8 दिवसात सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून शासनाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावा, असे आदेश यावेळी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले। मान्यवरांची उपस्थिती। या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश बापू फुके, डॉक्टर चंद्रकांत साबळे, नगरसेवक मुकेश चीने, राजूर मंडळाध्यक्ष गजानन नागवे, भोकरदन मंडळाध्यक्ष रणवीर देशमुख, नगरसेवक दीपक मोरे, सुमित थारेवाल, रमेश बिरसोणे, राजू सहाने, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्यासह परिसरातील नागरिक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाह न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शाह, जालना।